बोर्ड फक्त भारतात तर इतर इस्लामिक देशात नाही। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घालण्याची नितेश राणेंची मागणी। पाकव्याप्त काश्मीर आणि मणिपूरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा, संजय राऊतांचं भाजपला आव्हान। आम्ही जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून दाखवला, आता पाकिस्तानमध्ये पण झेंडा फडकवून दाखवू, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। धार्मिकीकरण कोण करतंय, माझं नाव घेऊ नका, बदनामीची नोटीस पाठवेल असं पवार साहेब का बोलत नाही। भाजपचे नेते आशिष शेलार यांचा शरद पवारांना टोला। उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर बॅगा तपासणी सुरू झाली, पोलिसांसमोर पैशांची देवाणघेवाण सुरू। खासदार संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टोला। रायगडमध्ये शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी, मसळा येथील सभेसाठी दाखल झाले असता झाली बॅगांची तपासणी। लाडकी बहीण योजनेचा जास्त प्रमाणात परिणाम होणार नाही, 1,500 दिले मात्र 67,000 महिला अत्याचाराच्या घटना। तर शरद पवारांची लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका। काही लोक पवार साहेबांचे फोटो लावतायत, ही निवडणूक पवार साहेबांची आहे का अजित पवारांचा सवाल। 75 वर्षात ना काँग्रेस ना भाजपची विकास केला, शाळा रुग्णालयांची दुरावस्था कायम। संविधान जाती धर्माच्या लढाईसाठी नाही तर हक्कांच्या लढाईसाठी, बच्चू कडू यांची युती आघाडीवर टीका। संभाजीनगरमध्ये विशेष विमानानं हेलिकॉप्टरने येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली, 15 दिवसात 125 चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टर संभाजीनगरमध्ये उतरले। महाविकास आघाडी सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाते, वोट जिहादला चोख उत्तर देणं गरजेचं। छत्रपतींचा महाराष्ट्र त्यांच्या हातात देऊ नका, वोट जिहाद वरून चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। सोयाबीन विकू नका, 4 ते 5 दिवसात सोयाबीनला 7,000चा दर देणार, यशोमती ठाकूरांचं शेतकऱ्यांना आश्वासन। भाजप पक्ष लाचार होतो आणि लाचारीमध्ये असे काहीतरी प्रयोग करतो, भाजपच्या बटेंगे तो कटेंगे मुद्द्यावरून आमदार विश्वजित कदमांची टीका। भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क, पुण्यातील निवासस्थानी वयाच्या 89व्या वर्षी प्रतिभा पाटील यांनी केलं होम वोटिंग। रत्नागिरीमध्ये अरुण कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदमांचे स्टिकर फाडले, शूटिंग करणाऱ्या त्या गावातील पत्रकाराला देखील केली मारहाण। रामदास कदमांच्या भावाची दादागिरी। किरीट सोमय्यांकडून सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाईची मागणी, निवडणूक आयोगाला पत्र लिहित केली मागणी। नोमानी वोट जिहाद करत असल्याची पत्रातून तक्रार। छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, कांकेर नारायणपूरच्या सीमेवर घटनास्थळावरून काही शस्त्रही जप्त केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।